डेक्कन क्वेस्ट या फोरमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व फॉलोअर्सचे, यामध्ये या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्वांचे मी आजच्या या लाईव्ह स्पीचच्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. 5 एप्रिल 1920 डॉक्टर रफिक झकेरिया यांचा जन्मदिवस आणि हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आजच्या दिवशी मी त्यांच्या कार्यास आणि त्यांनी जे भारताच्या जडणघडणीत जे योगदान दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, डॉक्टर झकेरिया यांच्याबद्दल बोलण्यासाठी मला काल संध्याकाळी सांगण्यात आलं. खरं म्हणजे मला त्यांच्यावर बोलण्यासाठी एखादं दीर्घ मुदतीचं, मी तर म्हणेन की एक शिबिर 1 दिवसाचं घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टवरती आपल्याला त्यांचं कार्य, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचा व्यासंग, त्यांचं लेखन आपल्याला समजून घेता येईल खरं म्हणजे. पण ठीक आहे, आजचा दिवस हा त्यांचा जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळं आणि या दिवसाचं महत्त्व असल्यामुळं मीही आवर्जून हे आमंत्रण स्वीकारलं. आणि अगदी कमी काळामध्ये सुद्धा मी आता मला माझ्या वाचनामध्ये, माझ्या चिंतनामध्ये जेवढे डॉक्टर साहेब आहेत तेवढे मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न त्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, भारताचा स्वातंत्र्य लढा, या स्वातंत्र्य लढ्याकडे बघण्याचे अनेकांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या अँगलनं बघतोय. आणि हे बघत असताना या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणारे जे काही तत्कालीन नेते होते, या नेत्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा अनेकांचं आकलन वेगवेगळं आहे. आता याच्यामध्ये प्रबोधनाची किंवा समाज सुधारणेची परंपरा असणारे काही नेते आहेत. या नेत्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फुले शाहू आंबेडकर विचारधारा आपण म्हणतो, तर याच विचारधारेमध्ये रानडे येतात, याच विचारधारेमध्ये आगरकरही येतात. ही जी विंग आहे ही सुधारकांची विंग आहे. ॲट द सेम टाईम त्याच वेळेला एक साम्राज्यशाहीच्या विरोधामध्ये लढणाऱ्यांची एक मोठी फळी, जी पूर्वी सशस्त्र क्रांतिकारिकांच्या रूपात होती, नंतरच्या काळामध्ये तिला सनदशीर मार्गाचं अखिल म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं स्वरूप तिला प्राप्त झालं. आणि त्यानंतर ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा चालू असताना त्याचबरोबर सनदशीर मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने त्यांचा लढा तो चालू होता. यामध्ये कोणकोणते नेते आहेत? यामध्ये प्रामुख्याने नेते आहेत ते गांधीजी. आणि गांधींचे अनुयायी म्हणून त्या काळामध्ये गांधींच्या सोबतच त्यांचे अनुयायी म्हणून जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अशा अनेकांची नावं आपल्याला घेता येतील. आणि गांधींच्या अनुयायामध्ये प्रामुख्याने नेहरू, पटेल आणि त्याचबरोबर मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. याच कालखंडामध्ये 1920 म्हणजे ज्या काळामध्ये एका वेगळ्या स्वातंत्र्य लढ्याची जडणघडण होत होती, या काळामध्ये डॉक्टर झकेरिया यांचा जन्म झालेला आहे. 5 एप्रिल 1920 रोजी नालासोपारा इथे त्यांचा जन्म झाला आहे. कोकणी मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला असं
आणि त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर काही काळ पुण्यामध्ये शिक्षण घेतलं. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा त्यांचं योगदान आहे. म्हणजे आपल्याला डॉक्टर रफिक झकेरिया यांचा अभ्यास जेव्हा करायचा असतो तेव्हा तो अभ्यास आपल्याला एक महाराष्ट्राच्या नागरीकरणाचे शिल्पकार म्हणून एक करावा लागतो, एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपल्याला करावा लागतो, त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत म्हणून करावा लागतो. भारताचं परराष्ट्र धोरण, या धोरणातील नेहरू नीती त्यांनी विश्व पातळीवर युनोमध्ये ज्या पद्धतीनं मांडली त्याबद्दलही ते आपल्याला त्या अनुषंगाने त्यांचा विचार करा. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्याची सुरुवात आधी केली की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे एका वेगळ्या नजरेनं ते पाहत होते आणि त्याचबरोबर ते फाळणीचे विरोधक होते. प्राइस ऑफ पार्टिशन नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी या फाळणीमुळे कशा पद्धतीने एकूणच हिंदू मुस्लिम समाजाचं नुकसान यापेक्षा सुद्धा त्यांनी फाळणीमुळे भारतीय समाजाचं कसं नुकसान झालं हे त्यांनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने मांडणी केलेली. माझे एक ज्येष्ठ सहकारी आणि मित्र प्राध्यापक जिलानी म्हणून आहेत, त्यांचा PhDचा विषयच होता हा डॉक्टर रफिक झकेरिया यांचं कार्य. आणि साधारणतः 2010मध्ये मी जेव्हा त्यांना या विषयावर भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी डॉक्टर झकेरिया यांचं लेखन आणि याच्याबद्दलचे काही जी पुस्तकं आणली होती ती मला वाचण्यासाठी मिळाली. स्टडी ऑफ नेहरू नावाचं एक पुस्तक त्यांनी संपादन केले 1959 रोजी. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की नेहरूंच्या 70व्या वाढदिवसानिमित्त अनेक लोकांनी, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लोकांनी ज्या नेहरूंना शुभेच्छा दिल्या, नेहरूंबद्दल ज्यांनी लिखाण केलं, अशा सर्व लोकांच्या त्या लेखांचं संपादन, एकत्रीकरण करून त्यांनी हे पुस्तक संपादित केलं आहे. पण त्याच्या सुरुवातीला नेहरूंच्या चरित्राबद्दलची नोट आहे जी अतिशय महत्त्वाची आहे. नेहरूंचा अभ्यासक असल्यामुळे रफिक झकेरिया यांचं ते जे लेखन आहे ते मी मिळवलं होतं त्यांच्याकडनं झेरॉक्स रूपामध्ये. नंतर मी ते पुस्तक माझ्या संग्रहामध्ये ठेवलं, स्टडी ऑफ नेहरू. हे पुस्तक मी हे वाचलं. त्याच्याबरोबर प्राइस ऑफ पार्टिशन याबद्दलचे त्यांचे विचार मी त्यांच्या काही टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या लेखनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर साधनामध्ये त्याच्यावरती एक लेख आला होता आणि लोकसत्तामध्ये सुद्धा एक मोठं आर्टिकल त्याच्यावरती आलं होतं. याच्यामधून वेगवेगळ्या तत्कालीन लोक विचारवंत जे आहेत ते फाळणीकडे कशा पद्धतीने पाहतात. त्याच्यानंतर पोस्ट गोध्रा म्हणजे गुजरातमध्ये जे दंगली झाल्या, या दंगलीबद्दल स्वतःचं त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. आणि एक लेखक म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक आपण म्हणूया की तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून आपण डॉक्टर झकेरिया यांच्या चरित्राकडे खरं तर पाहायला पाहिजे. झकेरिया यांनी, आपण असं म्हणतो की जी विचारधारा आहे गांधींच्या अनुयायामध्ये, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नेत्यांना मानणारे असतात. म्हणजे डॉक्टर अबुल कलाम आझाद यांनी सुद्धा फाळणीबद्दल लिहिले, त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये. आणि यामध्ये त्यांनी फाळणी स्वीकारल्याबद्दल नेहरूंना आणि पटेलांवर टीका केलेली आहे. कारण त्यांची भूमिका ही त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. त्याचबरोबर फाळणीची अपरिहार्यता सांगणारं सुद्धा एक लिखाण जवाहरलाल नेहरूंचं आहे. गांधीजींनी असं म्हटलं की फाळणी ही स्वीकारायला नाही पाहिजे, तर शेवटपर्यंत मी फाळणीच्या विरोधात आहे असं म्हटलं. परंतु नंतर जेव्हा ती अपरिहार्य बनली तेव्हा तिला त्यांनी आहे त्या स्वरूपामध्ये स्वीकारलं, ज्यामधून दंगली उद्भवल्या आणि मग त्याच्यातून रक्तपात झाला. म्हणून जेव्हा नेहरूंनी भाषण दिलं लॉंग इयर्स अगो ट्रिस्ट विथ डेस्टिनी, त्याच्यामध्ये याच्याबद्दल सुद्धा की हिंसाचार होतोय आणि जे आम्ही नियतीबरोबर संकेत भेट जी घेतली होती ती कशा पद्धतीनं घ्यायची ठरवली होती आणि आता आपल्यासमोर काय आलंय.
अशी मांडणी नेहरूंनी त्या भाषणात केली. सांगायचं कारण असं की डॉक्टर झकेरिया यांनी त्यांच्या स्टडी ऑफ नेहरू या पुस्तकाची जी सुरुवात आहे ती या ट्रिस्ट विथ डेस्टिनी या भाषणाच्या अनुषंगाने मांडलेली आहे. परंतु एकाच वेळी गांधीजींचा प्रभाव, डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा प्रभाव आणि जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव, म्हणजे गांधी नेहरूंचा प्रभाव. आपण आत्तापर्यंत असं पाहत आलो की नेहरू आणि अबुल कलाम आझाद यांच्यामध्ये फाळणीच्या अनुषंगाने, स्वीकारण्याच्या अनुषंगाने मतभेद होते. म्हणून ते नेहरूंचे अनुयायी असतील, ते आझादांकडे वेगळ्या नजरेने पाहत असतील आणि आझादांना जे मानतात त्यांना ते नेहरूंच्या विचारांकडे, नेहरूंच्या आकलनाकडे वेगळ्या नजरेने पाहत असतील, असं आपण पाहत आलो आहोत. परंतु मी डॉक्टर झकेरिया यांचा उल्लेख ट्रूली नेहरूयन असा करेन. म्हणजे ते खऱ्या अर्थाने नेहरूवादी होते आणि त्यांनी डॉक्टर अबुल कलाम आझाद यांचा जो इस्लाम धर्माचा जो अभ्यास आहे आणि इस्लाम धर्माचा अभ्यास त्यांनी मांडून या देशामध्ये असणारी मुस्लिम लीडरशिप कशा पद्धतीनं डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा आजपर्यंत कशी झालेली आहे याचा आढावा त्याच्यामध्ये घेऊन त्यांनी लीडर्स कसे घडले पाहिजेत अशी एक मांडणी त्यांनी केलेली आहे. म्हणजे झकेरिया यांचं वैशिष्ट्य असं की ते एकाच वेळी नेहरूंचे अनुयायी आहेत, एकाच वेळी गांधींचे अनुयायी आहेत, त्याच वेळी ते डॉक्टर आझादांचे सुद्धा अनुयायी आहेत. आणि असं हे सगळ्या अगदी जे विद्वान तत्वनिष्ठ राजकारणी होते, ज्याच्यामध्ये मी आझादांचा उल्लेख करतो, नेहरूंचा उल्लेख करतो, गांधीजींचाही करतो, या सर्व लोकांच्या विचारांचं जे अमृत आहे किंवा सार आहे ते सार डॉक्टर झकेरिया यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्यांच्या कृतीमधून ते समोर येतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डॉक्टर झकेरिया यांनी त्यांच्या लेखनामध्ये जे स्टडी ऑफ नेहरू हे जे त्यांचं लेखन मी जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये नेहरूंवर लिहित असताना नेहरूंच्या अनेक भूमिकांचं समीक्षणसुद्धा केलं आहे. म्हणजे असं नाही की ते नेहरूवादी असले आणि नेहरूंचा त्यांच्यावर प्रभाव असला म्हणजे ते नेहरूंच्या विचारांचं समीक्षण करणार नाहीत असं नाही. असं म्हणतात की मुंबईला जेव्हा ते विद्यार्थी दशेमध्ये युवा नेता म्हणून काम करत होते त्याच काळामध्ये नेहरू त्यांच्या महाविद्यालयामध्ये भाषण देण्यासाठी आले होते आणि नेहरू तेव्हा कृष्णा हाथीसिंग म्हणजे त्यांच्या बहिणीच्या घरी ते उतरले होते मुंबईमध्ये. आणि डॉक्टर झकेरिया यांच्यावरती जबाबदारी होती की कृष्णा हाथीसिंग यांच्या घरून नेहरूंना कॉलेजमध्ये घेऊन यायची. आणि या प्रवासात दक्षिण मुंबईपासून जोगेश्वरीपर्यंत झालेला जो प्रवास आहे या प्रवासादरम्यान त्यांनी नेहरूंच्या व्यक्तिमत्वाची, नेहरूंच्या विचाराची त्यांनी पूर्णपणे ओळख करून घेतली आणि ते त्यांच्या विचारामुळे प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत काम केलं. यशवंतराव चव्हाण यांच्या पहिले जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्याशी चांगला त्यांचा आत्मीयतेचे संबंध होते की यशवंतराव सुद्धा नेहरूयन होते आणि विचारांचं हे एकरूपता आणि सातत्य याच्यामुळे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे 1962 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ही निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी जवळपास 12-13 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम केलं आणि त्याच काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या नागरीकरणाची एक सूत्री त्यांनी अंमलबजावणीत आणली. औरंगाबाद या शहरामध्ये असणारे जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत, आझाद कॉलेज आहे, जवळपास ते विद्यापीठच म्हणावं लागेल, अशा पद्धतीचं अनेक इन्स्टिट्यूशन त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीचा परिपाक म्हणून त्यांनी निर्माण केल्या. सिडको असेल ज्याची निर्मिती, ज्याचं कल्पना याच्यामध्ये डॉक्टर झकेरिया यांचा मोठा वाटा आहे. डॉक्टर झकेरिया यांनी नंतरच्या काळामध्ये काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस या पक्षातून ते संसदेवर ते प्रतिनिधी होते आणि ते काही काळ राज्यसभेचे उपाध्यक्षही राहिले. त्याचबरोबर ते इंदिरा गांधींचे जवळचे आणि त्यांच्याशी नेहमी वेगवेगळ्या विषयावर वार्तालाप करण्याची संधी त्यांना मिळाली. पण याच कालखंडामध्ये त्यांनी म्हणजे
राज्य पातळीवर, त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आणि युनोमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केलं. युनोमध्ये त्यांनी काश्मीर विषयक भूमिका जी मांडली, त्यामधून भारताचा जो दावा आहे काश्मीर युनोमध्ये आपण केलेला, किंवा पाकिस्तानने जे केलेल्या दाव्याला आपण जे प्रत्युत्तर दिलेलं आहे, त्याची मांडणी करत असताना भारतामध्ये असणारी लोकशाही आणि भारताने जम्मू काश्मीरच्या विलिनीकरणानंतर त्यामध्ये रुजवलेल्या लोकशाही संस्था याबद्दलची विस्तृत मांडणी त्यांनी केली. त्याचबरोबर परराष्ट्र धोरण जे आहे नेहरूंचं, याचे ते प्रमुख प्रचारक म्हणून त्या काळामध्ये त्याच्यावरती स्वतंत्र अशी मांडणी डॉक्टर झकेरिया यांनी केलेली आहे. डॉक्टर झकेरिया यांच्या या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या या कामगिरीबरोबरच आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे मी सांगू इच्छितो की त्यांनी असं म्हटलं आहे की मला जेव्हा अनेक लोक हिंदू मुस्लिम प्रश्नाकडे वेगवेगळ्या अँगलनं पाहतात, त्यावेळेस अनेक लोक हिंदू आणि मुस्लिम कल्चरमध्ये म्हणजे संस्कृतीमध्ये, हिंदू मुस्लिम समाजामध्ये विभक्तपणा काय आहे, वेगळेपणा काय आहे हे शोधण्याचा ते काम करत असतात. परंतु झकेरिया यांनी असं म्हटलं आहे की मला तर विभक्तपणा कुठेच दिसला नाही, उलट दिसला असेल तर तो एकोपा आहे आणि वेगवेगळ्या संस्कृतीचं एकत्रीकरण आहे. म्हणजे ते असं म्हणतात की त्यांनी भारतीय मुस्लिम समाजामध्ये असणाऱ्या अनेक प्रथा परंपरा, अगदी व्यक्ती जन्मल्यापासून त्याच्यावरती असणारा जो समाज म्हणून संस्कृती म्हणून असणाऱ्या अगदी नामकरणाच्या पद्धती असतील, त्याचबरोबर लग्नाकार्यातल्या प्रथा परंपरा असतील, पूजाविधी असतील, या सर्व बाबतीमध्ये एक अतिशय समानता त्यांनी मांडलेली आहे आणि ती खरी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही सातत्याने हे पाहतो की विविध सण जे असतात, जे शेतीशी निगडीत असतात, वेळामुशा आमच्याकडे सगळ्या समाजाचे लोक साजरी करतात. म्हणजे आपल्याकडे दर्ग्याला नारळ फोडणे वगैरे ही सुद्धा प्रथा अनेक ठिकाणी चालते. म्हणजे कल्चरमध्ये तुम्ही एकदा संस्कृतीमध्ये अशा अनेक बाबी असतात की नामकरणाच्या विधीमध्ये ते आत्यानी नाव ठेवणं वगैरे या सुद्धा गोष्टी असतात, अगदी नामकरणाची गाणी असतात. तरी भारतीय मुस्लिमांमध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे साम्यता आहे आणि ही त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये मांडलेली आहे. मी मगाशी ज्यांचं नाव घेतलं प्रोफेसर जिलानी म्हणून, तर त्यांनी या डॉक्टर झकेरिया यांच्यावरती PhDचा विषय त्यांचा प्रबंधाचा होता. त्याच्यामध्ये डॉक्टर झकेरिया यांचं इस्लामविषयक चिंतन जे आहे ते त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये मांडलेलं आहे. डॉक्टर झकेरिया यांनी 1990च्या कालखंडामध्ये जे एक महत्त्वाचा विषय म्हणून सांगतोय याच्या अनुषंगाने की जेव्हा मोठ्या प्रमाणात काश्मीरी पंडित जेव्हा श्रीनगरमधून घाटीमधून जेव्हा जम्मूमध्ये येत होते, त्याच काळामध्ये युनोमध्ये याविषयीची भारताची जी भूमिका आहे ते मांडण्याचं कामही त्यांनी डॉक्टर झकेरिया यांनी केलं. 370 कलमाबद्दलचे त्यांचे जे आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये 370 कलम हे आता कितपत प्रमाणात आहे काय, पण आता आज घडीला या सगळ्या विषयावरती खूप वेगळ्या अँगलनं त्याची निर्मिती वगैरे याच्यावर चर्चा खरं तर व्हायला पाहिजे. मुळात मी असं म्हणेन की डॉक्टर झकेरिया यांच्या प्रत्येक कार्यावरती एखादं मोठं लेक्चर होऊ शकतं, एखादं वर्कशॉप होऊ शकतो, परंतु एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांच्यावरती मला मांडण्याची विनंती करण्यात आली आणि मी जे काही अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या चिंतनात जे होतं ते आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.